हां, 3.2 एक्झरसाइजमधले 6, 7, 8, 9 हे परत रिपीट घेतो. कालची व्हिडिओ खराब आली होती, मी पाहिले. तिथून पुढे खराब व्हिडिओ झाले की मला रिपीट करत जाईल. 6 क्वेश्चन नंबर 6 a क्यूब साइन ऑफ b मायनस c प्लस b क्यूब साइन ऑफ c मायनस a प्लस c क्यूब साइन ऑफ a मायनस b इज इक्वल टू 0. याच्यासाठी तुम्हाला साइन ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला पाठ पाहिजे. तोच फॉर्म्युला ह्या दोन ठिकाणी वापरायचा आहे. पहा, साइन रूल बाय साइन रूल a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c इज इक्वल टू k. याच्यात हे स्मॉल एबीसी साइड्सच्या लेंथ्स आहेत आणि कॅपिटल एबीसी हे त्या ट्रायंगलचे अँगल असतात, आपल्याला माहिती आहे. ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के जर घेतलं त्याच्यावरून स्मॉल ए ची व्हॅल्यू के साइन ए अशी मिळते. त्याच पद्धतीने बी ची के साइन बी आणि सी ची के साइन सी ह्या व्हॅल्यू इथे लिहून काढल्यात. त्याच्यातला साइन ए जर तुम्हाला फक्त पाहिजे तर ए अपॉन के मिळेल, के डिनॉमिनेटर मध्ये जाईल. तसंच साइन बी ची व्हॅल्यू बी अपॉन के आणि साइन सी ची व्हॅल्यू सी अपॉन के. जी इव्हॅल्युएट करायचे त्याची एलएचएस घेतली. ए क्यूब एज इट इज साइन ऑफ बी मायनस सी म्हणजे साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला जो असतो साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, तो फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. म्हणजे साइन बी कॉस सी आला मायनस कॉस बी साइन सी. बी क्यूब तसाच परत तोच फॉर्म्युला इथं वापरायचा साइन ऑफ ए मायनस बी चा, म्हणजे साइन सी कॉस ए मायनस कॉस सी साइन ए प्लस सी क्यूब. आता मात्र तुम्हाला इथं फॉर्म्युला डायरेक्ट तोच येतोय साइन ऑफ ए मायनस बी चा, तर ते मिळालं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता काय केलंय, जिथं जिथं साइन बी साइन ए साइन सी आहे, इथं एक आहे इथं एक आहे, या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी आहे, इथं एक आहे इथं एक आहे, तर त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशन 1 वरून मांडल्या. हा ए क्यूब तसाच पहा, साइन बी ची व्हॅल्यू बी बाय के आली, कॉस सी तसाच, साइन सी ची व्हॅल्यू सी बाय के कॉस बी ॲज इट इज, प्लस बी क्यूब साइन सी ची व्हॅल्यू सी बाय के कॉस ए ॲज इट इज मायनस कॉस सी ॲज इट इज साइन ए ची व्हॅल्यू ए बाय के प्लस सी क्यूब ॲज इट इज साइन ए ची व्हॅल्यू ए बाय के कॉस बी ॲज इट इज मायनस साइन बी ची व्हॅल्यू बी बाय के कॉस ए ॲज इट इज. आता इथं प्रत्येकाचा डिनॉमिनेटर के आहे. पहा, तो काय केला मी डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे 1 बाय के कॉमन काढला आणि त्याच वेळेस या ए क्यूबनं इथल्या बी क्यूबने आणि सी क्यूबने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय करता करताच कॉस ए कॉस बी आणि कॉस सी चा कोसाइन रूल नुसार इथं फॉर्म्युला लिहित केला. पहा, 1 बाय के कॉमन घेतला, ए क्यूब इंटू बी आलं कॉस सी चा कोसाइन रूल नुसार फॉर्म्युला. इथं सी हा अँगल आहे, सी नंतर सायक्लिक मध्ये ए येतो, तर मग इथे ए पासून सुरुवात करायची, स्मॉल पण इथं कॅपिटल आहे पण इथं स्मॉल. सोपा एकदम लक्षात ठेवायला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हाच मायनस सी स्क्वेअर घ्या, डिनॉमिनेटर मध्ये ए आणि बी च्या गुणाकाराची दुप्पट, या पद्धतीने तो लक्षात ठेवायचा. मायनस ए क्यूब इंटू सी कॉस बी चा फॉर्म्युला. मग आता बी नंतर येतो सी, म्हणजे सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पुढचा येणारा मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ca. बी क्यूब न मल्टिप्लाय केलं बी क्यूब सी आलं, परत कॉस ए साठीचा फॉर्म्युला कोसाइन रूलनं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आला डिवायडेड बाय 2bc, या दोघांनी गुणाकार दुप्पट, मायनस बी क्यूब ए कॉस सी चा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab. पुढचा ब्रॅकेट सी क्यूब ए आला, कॉस बी चा फॉर्म्युला आधी आपण कॉस बी चा फॉर्म्युला इथं वापरलाय, तोच सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ca. सी क्यूब न बी ला मल्टिप्लाय केलं मायनस सी क्यूब बी आलं, कॉस ए चा फॉर्म्युला बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. आता काय केलं, हे जे काय बाहेरचे ए क्यूब बी ए क्यूब सी वगैरे जे आहेत यानं काय केलं, इथं मल्टिप्लाय केलं प्रत्येक ब्रॅकेटला. मल्टिप्लाय करताना काय झालेलं आहे, हा सिंगल पॉवर असलेला जो आहे बी बी तो कॅन्सल झाला, ए क्यूबला ए न डिवाइड केला म्हणजे ए स्क्वेअर आला, म्हणजे तेवढंच फक्त केलं मी, म्हणजे ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. पहा, ए इथं एक कॅन्सल झाला, बी बी कॅन्सल झाला, आणि हा जो 2 आहे प्रत्येक ठिकाणी 2 आहे डिनॉमिनेटर मधला, तो 2 काय केला बाहेर घेतला कॉमन, म्हणजे 1/2 केला. आलं लक्षात. म्हणजे इथं ए स्क्वेअर राहिला, ए स्क्वेअर इंटू हा ब्रॅकेट, इथं पण ए स्क्वेअर राहील मायनस ए स्क्वेअर इंटू हा ब्रॅकेट, इथं प्लस बी स्क्वेअर राहील इंटू हा ब्रॅकेट, इथं मायनस बी स्क्वेअर राहील इंटू हा ब्रॅकेट, पुढं सी स्क्वेअर इंटू पुढचा ब्रॅकेट, इथं चुकून स्क्वेअर लिहिला गेलाय, इथं क्यूब पाहिजे, सी स्क्वेअर इंटू हा ब्रॅकेट
मायनस सी स्क्वेअर इंटू हा उरलेला ब्रॅकेट. आता पुढची स्टेप एकदम सोपी आहे पहा, काहीच नाही, फक्त काय करायचे, ह्या ए स्क्वेअरनं, ह्या मायनस ए स्क्वेअरनं, बी स्क्वेअरनं, यांनी फक्त ह्या ब्रॅकेटला काय केले, मी प्रत्येकाला मल्टिप्लाय करत गेलो. मल्टिप्लाय करताना एक काळजी घ्यायची, इथं ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए रेस टू 4 येईल. बाकी मग ए स्क्वेअर बी स्क्वेअर तसंच राहिला, ए स्क्वेअर सी स्क्वेअर तसंच राहिला. म्हणजे इक्वल लेटर आलं तर 2 आणि 2 ह्यांची मात्र काय होईल, ऍडिशन. बस तेच इथं व्यवस्थित लिहून काढलेले, ते फक्त कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित लिहायचं काळजीपूर्वक, आहे की नाही. आणि हे जर तुम्ही सगळं लिहून काढल्यावर लक्षात घेईल, तर इथं मी आता जर फुल्या मारलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही, पण ह्या सगळ्याच्या सगळ्या टर्म कॅन्सल होतील, फक्त 0 वर येईल. पहा इथं तुम्हाला एक नमुना 2-4 तुम्हाला दाखवून देतो. हा ए रेस टू 4 आहे, इथं मायनस ए रेस टू 4 आहे. हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे, प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर, हा मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कटला. मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर, ए स्क्वेअर सी स्क्वेअर कुठंतरी असेल पहा, हा प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर कटला. परत मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर आहे, परत हा ए स्क्वेअर सी स्क्वेअर कटला, आहे की नाही. हे असं तुम्ही फुल्या मारून बघू शकता. तुम्ही तुमच्या ह्याच्यावर फुल्या मारून घ्या, बरोबर काहीच शिल्लक राहणार नाही, 0 शिल्लक राहिला. म्हणजे 1/2k इंटू 0 इज इक्वल टू 0 ही होती आपली RHS, म्हणजे हे LHS इज इक्वल टू आलं RHS. 7th नंबरचा प्रॉब्लेम पहा. 7th नंबरचा प्रॉब्लेम घेताना एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशन असा शब्द आहे पहा. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं, समजा 3 सिक्वेन्सली नंबर आहेत, त्या 3 सिक्वेन्सली नंबरला अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे असं कधी म्हणायचं, जेव्हा तिसरा नंबर मायनस दुसरा नंबर इज इक्वल टू दुसरा नंबर मायनस पहिला नंबर असतो. परत एकदा बघा, थर्ड नंबर मायनस सेकंड नंबर इज इक्वल टू सेकंड नंबर मायनस फर्स्ट नंबर, किंवा फर्स्ट आणि थर्डची ऍडिशन ही सेकंड नंबरच्या डबल असते. असं जर असेल तर त्याला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये ते 3 नंबर आहेत असं म्हणतो. तर तसाच प्रॉब्लेम आहे पहा. इन ट्रायंगल एबीसी इफ कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन EP लिहिले, देन शो दॅट ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर ऑल्सो इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तरी ते असते. साइन रूल नुसार हे ए बी सी च्या किमती लिहिल्या पहा. सिन्स कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन AP आताच तुम्हाला सांगितलंय. थर्ड नंबर मायनस सेकंड नंबर, इथं ह्यांना मी नंबर म्हणलेले आहेत, म्हणजे कॉट सी मायनस कॉट बी इज इक्वल टू सेकंड मायनस फर्स्ट, म्हणजे कॉट बी मायनस कॉट ए झालं. आता काय केलं मी, ह्या निगेटिव्ह कॉट ए इकडे आणला, म्हणजे कॉट सी प्लस कॉट ए आलं इज इक्वल टू हा कॉट बी इकडे गेला, तर पहिला हा कॉट बी आणि हा कॉट बी 2 कॉट बी झाला. आता काय केलं, ह्या कॉटला साइन कॉस मध्ये रेशो दिला, कॉट सी इज इक्वल टू कॉस सी बाय साइन सी झालं. कॉट ए म्हणजे कॉस ए बाय साइन ए आलं, हा ऍज इट इज ठेवला. ही स्टेप मी लिहिली, पण ही करायची गरज नाही. ही न करता डायरेक्ट ही करायची पहा, म्हणजे फक्त ह्या 2 फ्रॅक्शनची ऍडिशन करायची. डिनॉमिनेटर मध्ये साइन सी साइन ए आला, हा साइन ए साइन सी गेला. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन ए कॉस सी आलं, हे साइन ए कॉस सी, फक्त साइन पहिल्यांदा लिहिलं मी, प्लस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस ए साइन सी आलं, हे कॉस ए साइन सी, इकडं RHS ऍज इट इज. आता हा जो काही फॉर्म्युला तयार झाला आहे, हा साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे पहा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, म्हणजे बी च्या ठिकाणी कोण आहे, सी आहे इथं, आहे की नाही. बी च्या ठिकाणी कोण आहे, सी. म्हणजे आपल्याला काय मिळालं मग, साइन ए कॉस सी क्रॉस मल्टिप्लाय केल्यामुळं प्लस कॉस ए साइन सी, म्हणजे साइन ए कॉस बी, बी च्या ठिकाणी सी आहे, म्हणजे ए आणि सी. साइन ऑफ ए प्लस सी चा हा फॉर्म्युला उलट वापरला. परत आता उलटा वापरल्यावर लक्षात येतो पहा, साइन ऑफ ए प्लस सी, साइन ए कॉस सी प्लस कॉस ए साइन सी, हा डिनॉमिनेटर ऍज इट इज, RHS पण ऍज इट इज. आता ह्या साइन थिटा जो आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये ASTC रूल नुसार साइन पॉझिटिव्ह असतं, ह्याला मी सेकंड क्वाड्रंट मध्ये लिहिलं. ह्याला जर समजा मी थिटा म्हणलं तर साइन थिटा इज इक्वल टू साइन पाय मायनस थिटा असं लिहू शकतो आपण. उलटा फॉर्म्युला वापरलाय, इथं फॉर्म्युला लिहून दाखवलाय, साइन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. मग आपल्याजवळ साइन थिटा आहे, त्याला मी पाय मायनस थिटा केलं, म्हणजे हे साइन ऑफ ए प्लस सी ला काय केलं मी, साइन ऑफ पाय मायनस ए प्लस सी ऍज इट इज, डिनॉमिनेटर ऍज इट इज, RHS ऍज इट इज. आता
ए बी सी हे तिन्ही अँगल आहेत हे पण माहिती आहे आपल्याला, आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते हे माहिती आहे. मग ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू जर 180 म्हणजेच पाय असेल तर पाय मायनस ए प्लस सी इज इक्वल टू काय येईल, आहे की नाही. मग काय मिळेल आपल्याला, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय माहिती आहे आपल्याला. मग हा ए आणि सी जर इकडं आणला तर पाय मायनस ए आणि सी ह्या दोघांचे जर सबट्रॅक्शन घेतली तर इथं फक्त काय राहिला बी. म्हणजे इथं जी आपण घेतलेली होती मार्क इकडची साइन ऑफ पाय मायनस ए प्लस सी त्याच्याऐवजी काय आला साइन बी. हा झाला आता साइन बी. डिनॉमिनेटर ॲज इट इज आहे. उजवीकडे आर एच एसला जे 2 कॉट बी होतं त्याला मी 2 कॉस बी बाय साइन बी केलं. झालं. हा साइन बी क्रॉस मल्टिप्लाय केलं साइन स्क्वेअर बी आला. त्याच्यानंतर हा साइन ए साइन सी तसाच इथला फक्त कॉस बी घेतला, हा 2 पण इकडं आणला मी. आता ह्याला काय केलं मी के स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. तर इथं के स्क्वेअर साइन स्क्वेअर बी आलं, 2 आला, त्यातला एक के इथं घेतला के साइन ए, दुसरा के इथं घेतला के साइन बी, इकडं तसाच आहे. आता आपण इकडं जे घेतलेलं आहे साइन रूलनुसार इथं तुम्हाला हे दिसतंय सी ची व्हॅल्यू के साइन सी, तसं बी ची व्हॅल्यू के साइन बी या पद्धतीने. मग हा के स्क्वेअर साइन स्क्वेअर बी आहे म्हणजे ही बीच्या स्क्वेअर झाला बीच्या व्हॅल्यूचा, म्हणजे इथं आला बी स्क्वेअर. 2 ॲज इट इज. के साइन ए म्हणजे स्मॉल ए, के साइन सी म्हणजे स्मॉल सी. इकडं मात्र कॉस बीचा कोसाइन रूलचा फॉर्म्युला वापरला. इथं बी आहे म्हणजे पुढचं लेटर येणार सी असतं, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 AC किंवा 2 CA. आता 2 AC इथं पण आहे 2 AC इथं पण आहे, दोन्ही डिनॉमिनेटर काय झाले कॅन्सल झाले. इथं मी लिहिले पहा फ्रॉम वन अँड कोसाइन रूल इथं जे वापर केलाय ते. हा दोघांचा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला तर इथं राहिला बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ही स्टेप न करता डायरेक्ट ही स्टेप तुम्ही करू शकता. पहा काय केलेले मी, हा जो सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तसाच ठेवलाय, फक्त त्याला इकडे लिहिले सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि हा ए स्क्वेअर जो तो इकडे जर आणला तर बी स्क्वेअर मायनस काय मिळाला ए स्क्वेअर. पहा तुम्हाला मी अरिथमेटिक प्रोग्रेशन जे सांगितलं होतं त्यानुसार आलं का. थर्ड नंबर मायनस सेकंड नंबर इज इक्वल टू सेकंड नंबर मायनस फर्स्ट नंबर. याचा अर्थ ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. थँक्यू.